नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत. AK-47 मिरची जानेवारीत लागवड केली. आज 15 जुलै 2026 म्हणजे जवळजवळ 7.5 महिने 6.5 महिने झालेले आहेत आणि अजूनही मिरची सुरू, भरपूर फळ या ठिकाणी. सर दाखव, त्या लक्षात येत असेल. अजूनही माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांचा अनुभव आपण जाणणार आहोत. त्यांचं प्रथम नाव जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. निलेश कालापुरे. निलेश कानिपनाथ कालापुरे. राहणार कुकडे उमरे. उमरे, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल नंबर 93 73 45 83 63. ही मिरची जानेवारी मध्ये तुम्ही लागवड केली, सगळी मोडतोड झालेली दिसते. काय डॉक्टर किसानचं काही चुकलं का? नाही नाही, अजिबात नाही. का बरं हे सगळं असं झालंय? ती एवढी वाढली ना, हा. ती वारीने इकडून तिकडं. आणि फळ फळ भरपूर फळ आहे. दाखव ना, तुझ्या हाताने दाखव. तोडा चालू आहे तरी ना? हो, रोजचे 3-4 लेडीज कामाला आहे. किती तोडता रोज? रोजचे 1.5-2 पोते तोडीतो. लाल मिरची पण दोन्ही पण हो. तोडताय का? दोन्ही पण. ही लाल मिरची म्हणजे तोडाच उरकत नाही, एवढी लाल होती. परत हिरवी पण, म्हणजे हिरवी तोडता तोडता लाल पण. हा, गरोनी जागेवर आपली जाते. बाहेरची घरगुती. हलवायवाले येतात का, हा हा हा. काय भाव देत लाल ती 200-250 रुपये किलो. किलो? अरे किलो. वा, म्हणजे भरपूर उत्पन्न हो. मिळतंय. भरपूर थोडक्यात डॉक्टर किसानच्या मार्गदर्शनामुळे नुकसान झालं का फायदा झाला? फायदा झाला. काय काय फायदा झाला? उत्पादन जादा निघलं. परत आपल्याला अनुभव नाही, पहिल्यांदाच केली. पहिल्यांदाच हो, आलेलं वेळापत्रक फॉलो करत फॉलो. राहिले. हो, आज म्हणजे तुमचे तोडा वाचून हाल चालले थोडे. हा, तोड्यावर भेटत नाही कधी. म्हणजे थोडी आम्ही चुकीच केली एवढं नाही नाही असंच म्हणावं लागेल. नाही, चुकी. आम्ही प्लॉट फेल गेलेला आहे आमचा. एक का? मग हे आणि आमचे मामा यांनी सल्ला दिला. हा, शेलर साहेब. हा, आजपर्यंत दादा किती उत्पादन मिळालं? 2.5 लाख प्लस. हा, किती क्षेत्र आहे? हे बाजारात बिग आहे, म्हणजे 17-18 गुंठ. 17-18. हात विक्री तो 100 रुपये किलो, 80 रुपये किलो. मोठ्याने बोला ना. ये ये. बोला बोला मोठे. बाजारात गेल्यानंतर आहे ना, ती म्हणजे जे बाकीचे लोक दिवस दिवस बसते ना, यांना 2-3 तासात ती 60 किलोमीटरची सेल होती. फिनिशिंग असते, एवढं पडतं ना माल, डोळ्याला दिसतो ना, चमक, फ्रेश माल राहतो, चमक वगैरे ज्यादा आहे ना. आणि मग तुम्ही ते- पण डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं होतं, त्यावेळेसचा काय अनुभव? हो, त्यावेळेस मग असं आता त्यांना तेच म्हणलो, आता लोकांचे प्लॉट थांबेले यांचं चालू आहे. चालू मग त्याच्यामुळे मार्केट भेटू राहिलं. अच्छा. मिरची शेतीमध्ये हे महत्वाचं आहे, लोकांचे थांबे आपला चालू राहिला पाहिजे. चालू राहिला पाहिजे. तर म्हणजे नाही तर मग सगळ्यांचं चालू झाला तर ते 20 रुपये 30 रुपये किलो मध्ये परवडत. बरोबर. मित्रांनो, सातत्य जर आपण ठेवलं, या दादांनी जानेवारी मध्ये प्लॉट रजिस्टर केला होता मित्रांनो, तेव्हापासून आतापर्यंत तुम्ही बघताय प्लॉटही फ्रेश आहे, अजिबात कुठलाही डंक त्याला नाहीये आणि फळांची संख्या भरपूर आहे. काय वाटतं डॉक्टर साहेब, काय सांगा? मी तर बघून म्हणजे असं वाटतं का शेड्यूल थोडं कमी दिलं असतं, त्यांचे हाल हो राहिले ना. कमी ना तरी अजून 3 महिने चालन असं शेड्यूल द्या. चालू आपण 6 महिने चालू. तुमची हा. तयारी असेल तर थोडं फक्त लक्ष जर बांधली असती ना तारकाठी. ते माहिती नव्हतं ना एवढी होईना आपली, मग बांधली पण असते आता आपण. इथून पुढे डॉक्टर किसानकडे प्लॉट द्यायचा हो, तर क्वांटिटी आणि क्वालिटीच्या बाबतीत Quality. तडजोडी होणार नाही, नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्या हो. शेतकऱ्यांनी. मी टोमॅटो उत्पादकांना पण सांगतो की तारकाठी मजबूत ठेवा, नाहीतर काय होतं, अवकाळी पाऊस येतो, हवा येते, मग ते झाडं पडतात आणि तुमची मेहनत तोडताना पण मग झाडं तुटतात. आता एवढं फळ आहे काही, तुम्हाला म्हणजे तोडाल कधी ते निम्म्यावर लाल हो राहिले. ठीक आहे, हो. लालचे जास्त पैसे हो राहिले. पण सध्या हिरवीला क्वांटिटी पण आहे, हा, क्वालिटी. हा, वजन हा, जास्त. वजन जास्त. हा, या ना, या पुढे या. हा, तुमच्याकडेच करणार आहे आपण टोमॅटोचं पण. बरं. रजिस्ट्रेशन हो, मित्रांनो, नक्कीच 15, 16, 17, 18 तारखेपर्यंत आम्ही जे मार्गदर्शन आहे टोमॅटोचं, जे जुने जे प्लॉट असतील 20-25 दिवसाचे, 30-35 दिवसाचे, अजून 3 दिवस त्याचं जे बुकिंग आहे 1500 रुपयामध्ये चालू ठेवलेलं आहे. नवीन प्लॉटसाठी जे काय आहे ते नंतर आम्ही ऑफर देणार आहोत. मित्रांनो, शेती कोणतीही करा, पण चांगलं मार्गदर्शक निवडणं गरजेचं आहे. सर, काय वाटतं आपल्याला, मार्गदर्शकाची गरज काय? मार्गदर्शकाची गरज काय आहे म्हणजे थोडक्यात डॉक्टर किसानच निवडा असं मी म्हणणार नाही, पण गरज काय आहे की वेगवेगळे मॉलिक्युल मार्केटमध्ये येत आहेत. हवामानामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालाय. यावर्षी टेम्परेचर आपण बघितलं, अजूनही पुरा असा पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही. बऱ्याचशा ठिकाणी पावसाची अजूनही अभाव आहे, पेरण्या पूर्ण झालेल्या नाही. अशा वेळेस या जानेवारीमध्ये लावलेली मिरची म्हणजे हिने
एप्रिल आणि मे आणि जूनचं पूर्ण टेम्परेचर 40-42 डिग्री 44 डिग्री सेल्सिअस मध्ये इतकं सुंदर सेटिंग अजून दिसतंय. त्यावेळेस पण असंच माल होता. हा म्हणजे तेव्हापासून आहे मग तेव्हापासूनच, हो. हा मग त्याच्यामुळेच तर एवढं सेटिंग आहे ना अजून, म्हणजे सुरुवातीपासून प्लॉट अगदी टकाटक टकाटक. राहिला. आणि अजून तुझी इच्छा आहे 2 महिने. हा 2-3 महिने चालायला पाहिजे अजून. आपण ही मिरची नोव्हेंबर एंड डिसेंबर पर्यंत चालवतो. चालेल हो, वर्ष. काहीच अडचण नाही. 10 जानेवारीला वाढदिवस होईल मिरची. हा. मी येतो स्वतः, मला बोलव, आपण आजूबाजूचे शेतकरी बोलू, फक्त तू शेड्यूल व्यवस्थित फॉलो नाही, करीत शेड्यूल राहा. आहे चालू. नक्कीच मित्रांनो, शेड्यूल जर व्यवस्थित फॉलो केलं तर भाजीपाल्यामध्ये सातत्य टिकून राहतं. आणि त्याच्यासाठी मिरची पिकावर प्रामुख्याने थ्रिप्स असेल, ब्लॅक थ्रिप्स असेल, यामुळे चुरडा मुरडा येणं इथं काहीच दिसत नाही. मला फुलं क्लिअर दिसतंय, फळं क्लिअर दिसतंय. फ्रेश प्लॉट आहे. फवारणी कशी काय करता तुम्ही? फवारणी तिकडला भाग सोडून दिला आपण सर. सोडून दिला. फवारणी मारताच आहे ना, एवढी वाढली इथपर्यंत वाढली ती तोडता पण येईल. तोडता पण येईना. अच्छा. दादांनी आम्हाला सांगितलं की बुवा जे मजूर जे येतात त्यांचा हात पुरत नसतो. पुरत नाही. ते झाड आम्ही सोडून हा, ते द्यायचं. किती उभे आहे म्हणजे. आता असं थोडं ही दिवस तोडू शक्य शकतो नाही ना. पण ती एवढी हा. ती मिरची कशी बसून थोडी बस, हा, मग तिला टाइम लागतो ना हा. माणसाला. पण ही आता लावून थोडं हम्म. हा, बारीक काम मजुराला थोडं. तर अशा पद्धतीने बघा शेड्यूल. आणि आता 2-3 मुद्दे मी सांगतो. ज्यांची मिरची सुरू आहे त्यांनी त्या ठिकाणी एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि त्याच्यासोबत 5 किलो 11-44-11 आणि दुसऱ्या दिवशी फवारणी लॅन्सर गोल्ड 250 ग्रॅम, रोगार 250 मिली, पेगासस 250 ग्रॅम. 3 दिवस जाऊ द्या. 3 दिवसानंतर परत पुढची फवारणी घेत असताना भुरी असेल, डाउनी असेल, करपा असेल, त्यासाठी मेरिऑन 80 मिली, टच ऑफ 500 ग्रॅम. ही फवारणी झाल्यानंतर 3-4 दिवस जाऊ द्या, म्हणजे 4 स्ट्रोक दिल्यानंतर 10-12 दिवसांनी एकरी 1 लिटर हॅपी न्यूज, 5 किलो 13-045, 500 ग्रॅम बोरान. त्याच्यानंतर ग्राफर 50 मिली, 0-49-32, 500 ग्रॅम आणि GA 6BA, GA 1 ग्रॅम, 6BA 2 ग्रॅम, बोरान 150 ग्रॅम. परत अशी ही जी मिरची दिसते अशी जर नव्याने सुरू करायची असेल, ज्या शेतकऱ्यांना ते प्लॉट रजिस्टर करू शकतात, नवीन लागवडीचे तर करतातच आहे. वर्षभर मिरची चालवण्याचा या ठिकाणी डॉक्टर किसानने शब्द दिलाय. आणि हा व्हिडिओ प्रत्येकाने सेव्ह करून ठेवा. या दादाकडे मी येऊन फक्त त्यांनी मेहनत सोडता कामा नये. डॉक्टर किसान त्याला सातत्याने वेळापत्रक देत राहील. नक्की तू मेहनत सोडू नको. नाही नाही. शेड्यूल कसं तुला जशी फवारणी करता येईल तशी कर. काही फांद्या तुटल्या तर त्या काढून टाक बाहेर. हो. एक दिवस मागे पुढे होतो ते ना दिवस हा, दिवस. ती जाऊ दे आता, तिच्यात काम करता येत नाही. हा, ते मोकळं स्वतः करून घे म्हणजे हा स्प्रेला वगैरे काय अडचण नाही पाहिजे. त्याच काहीच फरक नाही. आणि ते फळ दिसतंय ना, मला दिसतंय ना. आज मला ती चालता येत म्हणजे नाही तरी सर्व मी म्हणजे पण किलोमीटर वारं चालत वावदान आलो. पडली ती आपल्याला माहित नव्हतं एवढी होऊ शकते ती. हा, थोडंसं पुढं दिला. हा कारण काय झालं, पहिला प्लॉट पहिला फेल गेला, फेल गेला. दुसरा लावला तो होईल का एवढा, ही डॉक्टर किसानची माहितीच नव्हती का हम्म. प्लॉट कसा होऊ शकतो. ठीक आहे, हरकत नाही. चालू व्हायच्या आधी प्लॉटला भेट दिली त्याच्या वेळेस म्हणले होते तुमचे 3 लाखाचे पुढे पैसे होते. आम्हाला शब्द दिला. प्लॉट बघितल्यावर अंदाज येतो पुढचा. नक्कीच, नक्कीच. 2.5 लाख होऊन. 2.5 लाख प्लस झाले ते. अजून 2.5 कमवू आपण, टेन्शन घेऊ नको तू. डॉक्टर किसान तुझ्या पाठीशी आहे. आणि डॉक्टर किसानचं ध्येय एका प्रत्येक महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्याला श्रीमंत, सदन आणि एक व्यावसायिक म्हणून कसं पुढे आणायचं ते ध्येय आम्ही पूर्ण करणार आहे. याचं पहिलं उदाहरण 1 वर्षाची मिरची झाल्यावर इथं येऊन परत एकदा व्हिडिओ घेईल. व्हिडिओ हा सेव्ह करून ठेवा. पुढच्या 6 महिन्यांनी डिसेंबरमध्ये मी येईल, तोपर्यंत मिरची चालू ठेवायची. भाव 20 रुपये असला तरी चालूच ठेव, हा. घाबरायचं नाही. व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा सगळ्यांना विनंती, इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबला तुम्ही फॉलो करा. जास्तीत जास्त मार्गदर्शन कसं फ्रीमध्ये, शेतकऱ्याचा आदर्श घ्या. त्यांचे नंबर असतात. सगळे व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.